उदाहरणार्थ नाही, सरासरी सर आमच्यात 90% ड्रीप नाही. मग आता कसं उत्तर देणार मी? ड्रीप असल्याशिवाय तर खतं देता येणार नाही. त्यांच्या प्रश्नावर उत्तर ड्रीप शिवाय शक्य नाही ना. ड्रीप नाही, 10% ड्रीप आहे. मग ड्रीप जर नसेल तर तुम्हाला लागणीपासून भरणीपर्यंत 5 वेळा खतं द्यावं लागतील. त्याचा डोस सांगा आम्हाला. सांगतो. सरासरी नाही सांगतो. म्हणजे पहिला जमिनीतल्या खताचं सांगू का ड्रीपच्या खताचं सांगू? नाही, जमिनीच्या. जमिनीतल्या दोघांपैकी टॉस करा, मला सांगा दोघांपैकी. मी दोघांच ऐकणार ना. ते बच्चन आणि धर्मेंद्र सारखा टॉस करा, छापा काटा करा, मला सांगा जमिनीमधलं. कारण संख्या ज्यांची मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट. जमिनीमधनं खतं टाकणारे शेतकरी जास्त आहेत. जमिनीमधनं खतं टाकायची असतील आणि तुम्हाला एकराला किमान 75-80 टनाचं टार्गेट जर हवा असेल तर तुमचे 5 डोस गेले पाहिजे. बोटाकडे बघा. पहिला डोस लागणीला गेला पाहिजे. 1 महिन्यानंतर एक बारका डोस गेला पाहिजे. 2 महिन्यानंतर फुटवा निघताना 3रा डोस गेला पाहिजे. 4 महिन्याच्या उसाला कांडी निघत असताना 4था डोस गेला पाहिजे आणि भरणी करताना शेवटचा डोस गेला पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही महादनचं क्रॉपटेक 9-24-24 टाकताय, बरोबर आहे. आता त्यांच्या शिफारशी ज्या आहेत त्याला बगल देऊन थोडंसं मी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून सांगतो. लागण करताना कमीत कमी 2 पोती, जास्तीत जास्त 3 पोती क्रॉपटेक 9-24-24 गेलं पाहिजे. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 पोती. 2 महिन्याचा ऊस असताना कमीत कमी 2 पोती क्रॉपटेक 9-24-24 गेलं पाहिजे. आणि 4 महिन्याचा ऊस असताना भर लावताना परत कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 पोती गेला पाहिजे. म्हणजे एकूण कमीत कमी 6 पोती आणि जास्तीत जास्त 8 पोती क्रॉपटेक 9-24-24 गेला तरी कॉस्टिंग काढलं तर कॉस्टिंग जरा जादा होते. आता ह्याच्या जोडीला तुम्ही काय करू शकता? साधारणपणे 90 दिवसाचा ऊस असताना 1 बॅग महादन 24-24 देऊ शकता त्याच्या जोडीला, किंवा 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा निघत असताना 1 बॅग महादन 24-24 देऊ शकता. जोडीला सांगतो बरं का. समजा 6 बॅग जर तुम्ही क्रॉपटेक 9-24-24 वापरला असेल, लागणीला 2, बाळ भरणीला 2 आणि मोठ्या भरणीला 2, तर 2 महिन्याच्या ऊसाला 24-24 वापरा आणि मोठी भरणी करताना 24-24 वापरा, बरोबर. आता याच्या जोडीला काय लागेल? नत्र कमी पडतोय म्हणून 1 महिन्याच्या ऊसाला 1 पोतं युरिया द्या. 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा निघत असताना 1.5 पोतं युरिया द्या. 90 दिवसाच्या ऊसाला कांडी निघत असताना परत 1 पोतं युरिया द्या. आणि 4 महिन्याच्या ऊसाला भर लावताना परत 1.5 पोतं युरिया द्या. एका एकरला कमीत कमी तुमचा 5 पोती युरिया गेला पाहिजे, 2 पोती महादन 24-24 गेलं पाहिजे आणि किमान 6 पोती क्रॉपटेक 9-24-24 गेलं पाहिजे. हा झाला NPK. आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला 2-3 प्रोडक्ट सांगतो, यापैकी एक तुम्ही टाकायचा आहे. ICL किंवा IPL कंपनीचं पॉलिसल्फेट जर टाकणार असाल तर 25 किलो, नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं सारथी टाकणार असाल तर 40 किलो, आणि तुम्हाला सेपरेट जर सरळ खतं टाकणार असाल तर लागणीला 10 ते 15 किलो गंधक आणि 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, भरणीला 10 ते 15 किलो गंधक आणि 10 ते 15 किलो मॅग्नेशियम, याला म्हणतात दुय्यम अन्नद्रव्य, बरोबर. आता तिसरं खत आहे ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. 30 दिवसाचा ऊस असताना 10 किलो न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट आणि 90 दिवसाचा ऊस असताना 10 किलो न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट. आता याच्या जोडीला काय पाहिजे? लागण करताना एक सिलिकॉनची बॅग पाहिजे आणि भरणीला एक सिलिकॉनची बॅग पाहिजे. रिच सोल नावाने यांच्या दुकानामध्ये मिळेल. रिच सोल 50 किलो लागणीला सिलिकॉन आणि 50 किलो भरणीला सिलिकॉन. याच्या जोडीला काय पाहिजे? लागण करताना किमान 2 पोती ग्रीन हार्वेस्ट, 2 महिन्याच्या उसाला बाळ भरणी करताना 2 पोती ग्रीन हार्वेस्ट आणि 4 महिन्याच्या उसाला मोठी भरणी करत असताना 2 पोती ग्रीन हार्वेस्ट. 6 पोती ग्रीन हार्वेस्ट पाहिजे. 2 वेळा 10 किलो न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट पाहिजे. लागणीला आणि भरणीला 50-50 किलो सिलिकॉन पाहिजे. एकूण 5 बॅग युरिया पाहिजे. 6 बॅग महादन 24-24 पाहिजे आणि 2 बॅग 6 बॅग क्रॉपटेक 9-24 पाहिजे. 2 बॅग महादन 24-24 पाहिजे. ह्या खताचं जर कॉस्टिंग तुम्ही काढलं तर हा खताचा डोस जाणार तुम्हाला नियर अबाउट 25,000च्या आसपास जाणार. 25,000 खर्च करून 80 टनाच्या वरचं जर टार्गेट असेल तर निश्चित स्वरूपानं 80 टन गुणिले 2700 रुपये, साहेब यांचा भाव काढा बरं किती झाला बघा बरं. 80 टन गुणिले 2700, 8 त्रिक 24, साधारणपणे बघा किती होतं? 2,16,000. 2,16,000 मधला खतावरचा खर्च 25,000 आहे आणि बाकीचा खर्च 25,000 आहे. म्हणजे 2,16,000 वजा 50,000 करा, म्हणजे किती राहिले बघा. तो तुमचा नेट प्रॉफिट आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे गेलात तर तुम्हाला निश्चित स्वरूपानं यश येईल. पण
केवळ रासायनिक खतं टाकून 100 टन 80 टन येत नाही. उदाहरणार्थ बियाणं पण चांगलं पाहिजे, ऊसाची जात पण चांगली पाहिजे, सरीतलं अंतर पण चांगलं पाहिजे, टिपरातलं अंतर पण चांगलं पाहिजे, ऑक्टोबर महिन्यामध्ये लावली पाहिजे, 14 महिन्यानंतर तुटली पाहिजे, 32-34 कांड्या ऊस गेला पाहिजे. थोडक्यात 100 मार्काचा पेपर सोडवत असताना 10 प्रश्न असतात. 10 प्रश्न सोडवल्यानंतर 100 मार्क मिळतात. आपण आता जी चर्चा करतोय खताचा तो 20 मार्काचा पेपर आहे. केवळ 20 मार्काचा पेपर सोडून 100 मार्क मिळणार नाहीत, हे पण लक्षात ठेवा. लागणीच्या तारखेला महत्व आहे, तोडणीच्या तारखेला महत्व आहे, सरीतल्या अंतराला महत्व आहे, टिपरातल्या अंतराला महत्व आहे, बेणे प्रक्रियाला महत्व आहे, तणाचं नियंत्रण करणं त्याला महत्व आहे, बाळ भरणी, कच्ची भरणी, मोठी भरणीला महत्व आहे. आता मगाशी आपण शिकलो, जर आपण संख्याच नियंत्रणात नाही केलं तरी नुकसान होऊ शकतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन ऊसाची शेती जर केली तर प्रत्येक शेतकरी बांधव 100 टनाकडे जाऊ शकतो. पण त्या ऊसाला किमान 14 महिने वेळ दिला पाहिजे, किमान.